तर नमस्कार, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की आरीवर्क परफेक्ट शेपमध्ये कसे स्टिच करायची। जसं की स्क्वेअर येतो किंवा सर्कल येतो, पान आकार येतो किंवा ड्रॉप शेप येतो। तर असे भरपूर प्रकारचे शेप्स असतात। तर ते शेप्स आपण परफेक्टली कसे स्टिच करायचे ते या आज व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्टेप लक्षात येईल आणि व्हिडिओ जराही स्किप करू नका। जरी तुम्ही एखादी स्टेप स्किप केली तर तुम्ही आरीवर्कचे जे परफेक्ट स्टिचेस आहेत ते तुम्हाला समजणार नाहीत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर या व्हिडिओमध्ये आपण 6 टाईपचे जे शेप्स आहेत, म्हणजे जे बेसिक शेप आपण रेग्युलरली यूज करतो, ते 6 टाईपचे शेप मी इथे तुम्हाला सांगणार आहे। तर ते बीड वर्कमध्ये आणि चेन स्टिचमध्ये दोन्हीमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला दोन्हीतला डिफरन्स कळेल आणि दोन्हीमध्ये तुम्हाला वर्क करताना इझी होईल। त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा। आणि तसेच हा व्हिडिओ बनवण्याचे मेन कारण काय आहे, जे बिगिनर्स आहेत ते आरी वर्क परफेक्टली शिकतात, पण ज्या वेळेला ते ॲक्च्युली वर्क करतात एखाद्या ब्लाऊजवरती किंवा कुर्तीवरती, तर त्यावेळेला ते शेप काहीतरी करायला जातात आणि होतं काहीतरी वेगळं। त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे की जे स्टेप्स आहेत त्या कोणत्या स्टेप आपल्याला फॉलो केल्या पाहिजे, जेणेकरून आपली जी आरी वर्क आहे ते एकदम परफेक्ट आणि नीट अँड क्लीन दिसेल। जसं की जर तुमचा स्क्वेअर शेप आहे तर त्याचे कॉर्नर्स कसे आपल्याला स्टिच करायचे आहेत। काही वेळा काय होतं, ज्या वेळेला आपण स्टिच करतो त्यावेळेला राऊंड शेप येतो कॉर्नरला, तर ते तसं न होता परफेक्ट शेपमध्ये कॉर्नर कसे स्टिच करायचे, किंवा सर्कल असेल किंवा दुसरे कोणतेही शेप असेल तर ते परफेक्ट शेपमध्ये कसे स्टिच करायचे ते आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण या स्टिचेस शिकलेले आहोत। तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता, किंवा आय बटनमध्ये तुम्हाला या तिन्ही 4-5 प्रकारचे जे स्टिचेस आहेत त्याचे सगळे व्हिडिओ मिळतील, तर तिथे जाऊनही तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता। तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या 5 प्रकारचे जे स्टिचेस आहेत, हे बेसिक जे शेप्स आहेत, मोस्टली आपण या शेपमध्ये वर्क करतो। तर आता स्टिच करताना काय होतं, आता हा स्क्वेअर आहे, तर स्क्वेअरचा कॉर्नर जो आहे तो परफेक्टली कॉर्नर येत नाही स्टिच करताना, तिथे थोडासा हलका असा राऊंड शेप येतो। तर तो कशामुळे येतो आणि त्यासाठी आपल्याला कोणती स्टेप घेतली पाहिजे, तर तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ शिकत शिकत तुम्हाला प्रॅक्टिससुद्धा करायची आहे। तर तुम्ही या 6 जे शेप्स आहेत ते सेम घेऊन, किंवा तुम्हाला जे शेप्स पाहिजेत त्याच्यासोबत तुम्ही स्टिच घ्या आणि हा व्हिडिओ, किंवा तुम्ही जी प्रॅक्टिस करताय त्याचा व्हिडिओ किंवा एखादा फोटो मला इन्स्टावरती शेअर करा। इन्स्टाची लिंक बायोमध्ये दिलेली आहे, तर तिथे शेअर करा, जेणेकरून मलाही समजेल की माझा हा व्हिडिओ बघून किती लोक आरी वर्क परफेक्टली शिकत आहेत। तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर जे आतले शेप्स आहेत तिथे मी साधी चेन स्टिच घालणार आहे, सिल्क थ्रेडने किंवा जरीच्या थ्रेडने। तर सगळ्यात पहिल्यांदा इथे स्क्वेअर स्टिच करणार आहे। तर इथे मी सिल्कचा थ्रेड घेतलेला आहे। तर सिल्क थ्रेडने सगळ्यात पहिल्यांदा आतल्या साईडची आपण बाजू स्टिच करून घेणार आहोत। तर सुरुवात करताना आपल्याला कॉर्नरवरून सुरुवात करायची आहे आणि इथे एक आपल्याला लॉक स्टिच घालायची आहे। कॉर्नरवरून केली तरी सुरुवात चालेल, किंवा इथून सेंटरमधून कुठूनही सुरुवात केली तरी चालेल। तर आता इथे आपल्याला घेताना टाके खूप असे जवळजवळ घ्यायचे आहेत, जास्त लांब टाके घ्यायचे नाहीत। ओके, आता इथे कॉर्नर आहे आपला, तर कॉर्नरला मी इथे एक स्टिच घेतलेली आहे। आता जर आपण अशी डायरेक्ट इकडे स्टिच घेतली तर इथे हलकासा राऊंड शेप येतो, कर्व शेप येतो। तर आपल्याला काय करायचं आहे, इथेच आपल्याला एक लॉक स्टिच घ्यायची आहे, जेणेकरून परफेक्ट आपला कॉर्नर बनेल। तर बघा, इथे आपला कॉर्नर तयार झालेला आहे। तर परफेक्ट शेपमध्ये असे कॉर्नर आपल्याला घ्यायचे आहेत। तर प्रत्येक वेळेला जिथे आपला कॉर्नर असा येईल तर तिथे आपल्याला सेम स्टेप घ्यायची आहे। तर बघा, इथेही एक कॉर्नर आहे, तर इथेही मी एकदम अशी बाजूला लॉक स्टिच घेत आहे। ओके, त्याने काय होतं, एक आपला सुंदर असा कॉर्नर किंवा पॉईंट तयार होतो तिथे। तर बघा, अशा पद्धतीने इथे सगळे कॉर्नर आपण स्टिच करून घेणार आहोत। सेम सगळीकडे मेथड सेम आहे। शेप कोणताही असो, कॉर्नर असला किंवा पॉईंट असला तर आपल्याला तिथे एक लॉक स्टिच घ्यायची आहे। या स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवा, या स्टेपमुळे तुमचं आरीवर्क खूप छान आणि सुंदर होणार आहे। ज्या वेळेला आरीवर्क आपलं दिसताना छान दिसतं, तर त्यावेळेला कस्टमरही आपल्या वर्ककडे अट्रॅक्ट होतं आणि तेही आपल्याला वर्क देऊन जातं। तर त्यामुळे आपल्याला आपल्या वर्कमध्ये नीटपणा आणि क्लीनपणा ठेवायचा आहे। तर इथे बघू शकता, चारी बाजूला छान असे कॉर्नर्स रेडी झालेले आहेत।
तर तसंच इथेही करायचं. आता इथे ट्रायंगल आहे तर ट्रायंगललाही तसंच करायचं. सगळ्यात पहिल्यांदा एक लॉक स्टिच घालून घ्यायची. तर इथे मी आता सेंटरमधून घेते. ओके, सेंटरमधून घेते आणि जिथे आपला आता इथे कॉर्नर आहे. आता इथे जर तुम्ही डायरेक्ट इकडे स्टिच घेतली तर पॉईंट येतोय का बघा. तर इथे आपला असा पॉईंट तयार होतो. तर असा पॉईंट तयार होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, इथेच आपल्याला एक टाका घ्यायचा आहे. ओके, आता बघू शकता. तर दोन्हीमध्ये किती फरक आहे तर बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही स्टिचेस घेणार त्यावेळेला पॉईंट एकदम परफेक्ट येणार आहेत तुमचे. आणि जसा शेप आपला ॲक्च्युअल डिझाईनमध्ये आहे तसा शेप इथे स्टिच करून येणार आहे. तर काही वेळेला काय होतं, आपण डिझाईन परफेक्ट घेतो, ट्रेसिंग वगैरे सगळं व्यवस्थित असतं आणि ज्या वेळेला स्टिच करून घेतो त्यावेळेला डिझाईन काहीतरी वेगळ्याच दिसतात. तर त्याचं मेन कारण काय आहे, तर त्याचं मेन कारण हे आहे की आपल्याला स्टिचिंगच्या मेथड्स माहीत नसतात किंवा अर्धवट आपल्याला शिकवलेले जातात काही गोष्टी, किंवा काही गोष्टी आपल्याकडून राहून जातात. तर त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस भरपूर ठेवायची आहे आणि जे मेन पॉईंट आहेत तेही लक्षात घ्यायचे आहेत की आपल्याला परफेक्ट स्टिच घ्यायची आहे, प्रॅक्टिस व्यवस्थित करायची आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढा तुमचा आरी वर्कवरती हात चांगला बसणार आहे आणि स्टिचेस तुमच्या खूप छान दिसणार आहे. तर इथे बघा आपला ट्रायंगलही खूप छान पद्धतीने स्टिच करून झालेला आहे. तर या शेपमध्ये आपला कुठेही पॉईंट नाही, इथे थोडासा हलका राऊंड आहे. तर आहे त्या शेपमध्ये आपल्याला इथे स्टिच करत जायचं आहे. फक्त जिथे इथे कर्व आहे तिथे मोठ्या स्टिच घालायच्या नाहीत, खूप जवळजवळ अशा स्टिच घालायच्या आहेत जेणेकरून परफेक्ट स्टिचमध्ये येईल. आता जर बीड असेल तर इथे कॉर्नरला, आता इकडे मी अगोदरच्याही व्हिडिओ सांगितले आहे, आपल्याला 2पेक्षा जास्त बीड्स एका स्टिचमध्ये घालायचे नाहीत. तर इथे तुम्ही 2 बीड्स घालू शकतात. पण ज्यावेळेला असा कॉर्नर येतो किंवा राऊंड शेप येतो तर त्यावेळेला राऊंडवरती तुम्हाला सिंगल बीड्स घालूनच वर्क करायचं आहे, जेणेकरून परफेक्ट एक स्टिच आपण एक टाका घेत जाऊ आणि परफेक्ट शेपमध्ये स्टिच करत जाऊ. आता इथेही एक लॉक स्टिच येणार आहे आणि सेम मेथड फक्त सगळ्या लक्षात ठेवायच्या आहेत. आता आरीवर्क शिकत आहेत पण आरीवर्कचे निडल्स बाबतचे सगळे व्हिडिओ किंवा जे टाके आपण घालतो फर्स्ट नॉट किंवा लास्ट नॉट किंवा त्याचे प्रिकॉशन जे आहेत ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर काही व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत आणि प्रिकॉशनचे व्हिडिओ जरा बाकी आहेत ते मी लवकरच बनवून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायचं आहे, जेणेकरून ज्या वेळेला मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुमच्याजवळ येईल आणि आरीवर्कच्या बाबतीत नवीन नवीन गोष्टी तुम्ही शिकू शकाल. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आहे. जर काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट इंस्टावरती DM करू शकता. मी 100% तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. कोणताही तुमचा डाऊट असेल आरीवर्कच्या बाबतीत तर तेही तुम्ही कमेंट करू शकता किंवा DM करू शकता इंस्टावरती. लिंक इंस्टाची लिंक बायोमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही DM करू शकता. आणि जर तुम्हाला थ्रेडवर्कही शिकायचं असेल तर तेही कमेंट करून सांगा, तर त्याचेही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर बघा परफेक्ट शेपमध्ये कशी स्टिच झालेली आहे. तर परफेक्ट स्टिच होण्यासाठीही तुम्हाला डिझाईन ही तुमची परफेक्ट ट्रेस झाली पाहिजे. ज्यावेळेला डिझाईन तुमची परफेक्ट असेल त्यावेळेला तुम्ही स्टिचसुद्धा परफेक्ट करू शकता. जर तुमची डिझाईनच व्यवस्थित नसेल तर त्यावेळेला तुमचं वर्कही चांगलं दिसणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं डिझायनिंगसुद्धा सुधारवलं पाहिजे किंवा त्याचीही प्रॅक्टिस तुम्हाला केली पाहिजे. तर अशाच प्रकारे मी आता इथे तिन्ही पण स्टिचेस घालून घेणार आहे.
तर इथेही तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करताना तुम्ही कॉर्नरपासूनही करू शकता. तर इथे मी कॉर्नरपासून सुरुवात करून दाखवते आणि नेक्स्ट स्टेपला आपण ज्या वेळेला ट्रायंगलला स्टिच करू त्यावेळेला मी सेंटरमधून कसे स्टिच करायचे ते दाखवते. तर इथे निडलमध्ये मी बीड्स इन्सर्ट केलेले आहेत. तर कॉर्नरपासून घेताना स्टिच बघा, थोडासा गॅप सोडून मी वरती एक स्टिच घेतलेली आहे. इथे मी थोडासा गॅप सोडलेला आहे, कारण की काय होईल, ज्यावेळेला आपण ही स्टिच कंप्लीट करून घेऊ त्यावेळेला इथे एक मणी बसेल आणि इथे एक पॉईंट तयार होईल. त्यासाठी मी थोडंसं वरती घेतलेलं आहे. तर एका स्टिचमध्ये 2 बीड्स ड्रॉप करायचे आहेत. तर 2पेक्षा जास्त स्टिचमध्ये जर तुम्ही 2पेक्षा असे जास्त बीड्स घेतले तर कालांतराने ते असं उचटतं किंवा ते बराबर फिनिशिंगमध्ये दिसत नाही. तर त्यासाठी काय करायचं, प्रत्येक स्टिचला तुम्हाला 2च बीड्स याच्यात एका स्टिचमध्ये इन्सर्ट करून घ्यायचे आहेत. 2पेक्षा जास्त नाही, जास्तीत जास्त 2च शुगर बीड आपल्याला त्यात इन्सर्ट करायचे आहेत एका स्टिचमध्ये. तर आता इथे आपल्याला पॉईंट क्रिएट करायचा आहे. पॉईंट कसा क्रिएट करायचा, ओके, इथं मी एक लॉक स्टिच घालून घेतली. ओके, आणि आता इथे बघा, इथे मी थोडंसं बाहेर गेलेली आहे. जी डिझाईन आपली आहे त्याच्यापेक्षा थोडंसं बाहेर गेलेली आहे. आता इथे एक लॉक स्टिच आपण घेतलेली आहे. आता घेऊन इथे रिटर्न आपल्याला हलकंसं आतमध्ये एक स्टिच घ्यायची आहे. ओके, आणि इथे आपल्याला परत स्टिचेस घालत जायचं आहे. तर बघा किती छान, किती फिनिशिंगमध्ये, तर बघा इथे किती फिनिशिंगमध्ये आपला हा पॉईंट तयार झालेला आहे. तर बघा, तर अशाच पद्धतीने तुम्हाला सगळ्या स्टिचेस घ्यायच्या आहेत. ज्या वेळेला एक स्टिच एक स्टेप आपण बाहेर घेतो त्यावेळेला अशा पद्धतीने स्टिचेसचा पॉईंट क्रिएट होतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर जिथे जिथे आपला पॉईंट आहे तिथे तिथे आपल्याला ही स्टेप घ्यायची आहे. तर एका पॉईंटला आपल्याला बाहेर जायचं आहे आणि एका पॉईंटला आतल्या साईडला स्टिच घ्यायची आहे. आता ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिस करणार त्यावेळेला तुम्हाला समजेलच की पॉईंट कुठे बाहेर जायचा आणि कुठे आतमध्ये घ्यायचा. आता या स्टिचला मी एक पॉईंट बाहेर जाणार आहे. तर बघा, जसं मी अगोदरच्या स्टेपला केलं तसंच आता इथे एक पॉईंट बाहेर गेलेले आहे, एक लॉक स्टिच घेतलेली आहे आणि पुन्हा एक रिटर्न येऊन एक शुगर बीड एवढंच मी रिटर्न आलेली आहे आणि तिथेही एक लॉक स्टिच घेतलेली आहे. ओके, तिथे एक लॉक स्टिच घेऊन पुन्हा आपल्याला खालच्या साईडला लाईन घालायची आहे शुगर बीडने. तर अशा पद्धतीने व्यवस्थित आणि क्लिअर वर्क होण्यासाठी तर प्रॅक्टिस खूप केली पाहिजे. त्यासाठी रोज प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचं वर्क छान फिनिशिंगमध्ये येईल. ओके, आता इथल्याही स्टेपला मी बाहेरच्या साईडला स्टिच घेणार आहे. तर बघा, इथेही एक पॉईंट बाहेर आलेला आहे आणि इथे मी घेणार आहे एक पॉईंट आत जाऊन मी स्टिचेस घालणार आहे. ओके, तर जास्त आत गेलं तर बघा अशा स्टिचेस दिसतात. त्यामुळे जास्तही आतल्या साईडला स्टिच घ्यायची नाही. एकदम असं जेवढा एक शुगर बीड आहे त्याच्याच साईडला अशी स्टिच घ्यायची आहे जेणेकरून तिथे पॉईंट क्रिएट होईल. जर तुम्हाला अजून छान प्रकारे आरीवर्क शिकायचं असेल तर कोणाला कोणत्या स्टिचेस शिकायचे आहेत तेही कमेंट करा. तर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आपण ते शॉर्ट्स घेऊन येऊ त्या स्टिचवरती. तर ती एक सिरीज मी चालू करणार आहे की तुम्ही फक्त स्टिचचं नाव सांगायचं, 1 मिनिटाच्या आत मी तुम्हाला ती स्टिच करून दाखवणार आणि 1 मिनिटात तुम्ही ती स्टिच शिकणार. तर अशा पद्धतीने तुम्हाला कोणती स्टिच शिकायची आहेत ते कमेंट करून सांगायचं आणि नंतर ना मी त्या स्टिचवरती वर्क करणार. अशाने काय होईल की लवकरात लवकर आणि वेगवेगळ्या स्टिचेस तुमच्या लक्षात येतील. तर आता इथल्या पॉईंटला काय करायचं आहे, जर नॉट घातली तर बघा इथे जर मी नॉट घातली तर इथे पॉईंट क्रिएट होत नाही. तर अजून एक इथे मी शुगर बीड घालणार आहे जेणेकरून बघा इथे पॉईंट क्रिएट झाला. तर अशा पद्धतीने तुम्हाला पॉईंट क्रिएट करायचा आहे. ज्यावेळेला तुम्ही स्टिचेस स्वतः घेणार त्यावेळेला तुम्हाला आपोआप समजेल. तर हा बघा परफेक्ट आपला स्क्वेअर इथे स्टिच करून झालेला आहे. आता तसाच हा कंप्लीट करायचा आहे. पॉईंट जिथे आपल्याला इथे जसा आपण पॉईंट घेतला तसाच इथे पॉईंट घ्यायचा आहे. तर ते मी तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवेन, नाही तर हा व्हिडिओ ना खूप मोठा होईल. तर म्हणून हा मी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते. आता सर्कल एक कसा कंप्लीट करायचा ते दाखवते. सर्कलला आपल्याला स्टिचेस घेताना एक बीड स्टिच ड्रॉप करत जायचं आहे प्रत्येक स्टिचमध्ये. कारण ज्यावेळेला राऊंड शेप येतो तर 2 बीड्स घातले तर
इक्वल असा इक्वल असा राऊंड शेप आपला स्टिच होत नाही. तर त्यासाठी आपल्याला एक एक शुगर बीड जे आहेत ते ड्रॉप करायचे आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी स्टिच घेते. ओके. तर आता या 2 स्टिचेसमध्ये मी 2-2 बीड्स ड्रॉप केलेले आहेत. तर तुम्ही बघा ते परफेक्ट असं सर्कलमध्ये स्टिच होत नाही. आता हे शुगर बीड्स आहेत त्यामुळे आपण 2-2 जरी घातले तरी चालतील, कारण हे याची साईज खूप लहान येते. त्यामुळे हे बीड्स आपण 2 ड्रॉप केले तरी चालतील. पण ज्यावेळेला आपण याच्यापेक्षा थोडीशी जरी मोठी साईज घेतली बीड्सची, किंवा 0 साईजपासून जरी स्टार्ट केलं आपले बीड्सची साईज घ्यायला, तर तिथे आपल्याला एक ड्रॉपच सोडायचा आहे. तर तिथे ही टेक्निक यूज करा. आता शुगर बीडसाठी तुम्ही 2 बीड्स ड्रॉप केले तरी चालतील एका स्टिचमध्ये. पण ज्यावेळेला तुम्ही ॲक्च्युअल राऊंड शेपच्या बीड्समध्ये वर्क करणार, तर त्यावेळेला तुम्हाला तिथे सिंगल बीड्सच ड्रॉप करायचं आहे. तर ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. आणि जी आपली करेक्ट डिझाईन आहे त्या डिझाईनवरती आपल्याला स्टिच करत जायचं आहे. जशी तर ज्यावेळेला आपण लास्टची स्टिच घेणार त्यावेळेला आपल्याला लॉक करताना थोडंसं पुढे येऊन लॉक करायचं आहे. म्हणजेच की आता इथे माझी लास्ट स्टेप आहे, तर थोडंसं आपल्याला आतल्या साईडून पुढे यायचं आहे आणि मग आपल्याला तिथे लॉक करायचं आहे. आता बघा, तर एक स्टेप पुढे येऊन आपल्याला लॉक करायचा आहे. त्याचं रिझन सांगते. जर आपण इथेच लॉक घेतला असता तर इथे थोडासा गॅप दिसला असता. तर हा गॅप दिसू नये म्हणून मी इथे पूर्ण थोडंसं पुढे येऊन लॉक घेतलेला आहे. ओके. आता या शेपला मी सांगते इथे पॉईंट कसा आणायचा. आता मी इथूनच सांगते. आता हा जो राऊंड आहे तो या राऊंडसारखा कंप्लीट करायचा आहे. पण जिथे ज्या वेळेला हा कॉर्नर येतो तिथे कसं स्टिच करायचं मी अर्ध्यातून पुढे सांगते, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आपण स्क्वेअरला जसा पॉईंट क्रिएट केला तसंच आपल्याला इथे एक पॉईंट क्रिएट करायचा आहे. थोडंसं पुढे जायचं आहे आणि इथे एक ड्रॉपसारखं आपल्याला पाठीमागे येऊन परत स्टिच घ्यायची आहे आणि नंतर एकदम असं याला लागून स्टिच घ्यायची आहे.
आता बघा या स्टिचेस पूर्ण कंप्लीट झालेल्या आहेत. तर इथे आपल्या या 6 ज्या स्टिचेस आहेत किंवा 6 शेप आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हीही स्टिचेस करा, या शेपचे किंवा दुसऱ्या शेपचे स्टिचेस करा आणि कमेंट सेक्शनमध्येही काही डाऊट असेल तर विचारा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला भारी भारी डिझाईन्स आणि जे टिप्स अँड ट्रिक्स आहेत आरीवर्कचे जे परफेक्ट फिनिशिंगमध्ये येतील, तर त्यासाठी काय आहेत टिप्स अँड ट्रिक्स ते जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलवरती व्हिडिओ जे अपलोड होत आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्याजवळ येईल. तर अशा प्रकारे हे आपल्या 6 स्टिचेस इथे कंप्लीट झालेले आहेत.